नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे अथर्व समोर नर्मदाने सगळ्यांसमोर कांगावा केलेला असतो की स्टोर रूममध्ये इथे शिवण्यात आलेला असतो. त्याच्यामुळे इथे मीरा सापडलेली असते. मीरा आधी खोटं बोलल्यामुळे अथर्वला खूप राग आलेला असतो. अथर्व म्हणतो, तू शिवण्यात आला होता इथे, तुझे बाबा आले होते इथे, पण खोटं बोलण्याचं काय कारण होतं? सांगायचं होतं ना. ते का भटकतात, काय येतात, कशासाठी येतात, काही कारण आहे आपल्या घरामध्ये यायचं. मीरा बोलते, अथर्व, वेदाचे बाबा तुम्ही माझं ऐकून घ्याल का? तुम्ही आता भरकटताय बोलण्यासाठी. अथर्व म्हणतो, भरकटतोय म्हणजे? अगं तू मला सांगशील का नाही मी कुठे भरकटतोय, काही चुकीचं बोलतोय, सांगशील का नाही? कशासाठी भरकटताय तुझे बाबा? तोपर्यंत मीरा म्हणते, हो ते भटकत आहे कारण की त्यांना बदला घ्यायचा आहे. तो अथर्व म्हणतो, बदला घ्यायचा आहे म्हणजे आपल्या घरात असं कोण आहे त्यांचा दुश्मन? तोपर्यंत मीरा पटकन मंजिरीकडे पाहते. तेव्हा सगळ्यांना काही डाऊट येतो की मीराला फक्त आणि फक्त मंजिरीवरती डाऊट असतो म्हणून. असं काही म्हणल्यानंतर अथर्व म्हणतो, तू जो काही विचार करतेस ना मीरा, तो सगळा काही चुकीचा आहे. आईबद्दल तू असा विचार करू नकोस, नाहीतर काही खरं नाही बरं. ती आमच्यासाठी एक देवी आहे, देवी, असं काही म्हणता क्षणी तोपर्यंत मीराच्या तोंडून जातं, ती देवी नाही, चेटकी नाही. अशा प्रकारे अथर्व म्हणतो, काय बोलतेस काय तू? चेटकीन वगैरे काही नाही, हे शब्द तुझे सगळे काही चुकीचे आहेत. तोपर्यंत अंबिका आणि शिवनाथ हे दोघेजणी यांचे भांडण बघत असतात. सगळेजणी इथे खूप मीरापासून नाराज असतात. खूप वाद अथर्वमध्ये आणि मीरामध्ये झाल्यानंतर आपापल्या रूममध्ये जातात. तोपर्यंत अंबिका आणि मीरा म्हणतात की आज जे काही झालं ते खूप वाईट झालं. अखेरकार ह्या घरामध्ये बाबांचं राहणं नावानं खूप अवघड जात आहे. शिवनाथी ती अंबिका म्हणते, मीरा तू काही काळजी करू नको, आपण ह्याच्यातूनही काहीतरी मार्ग काढू, तू शांत हो आत्ता. अंबिकाही तिथून निघून जाते. तो पण शिवनाथ म्हणतो, मीरा आता खरं तर आपल्याला परीक्षेची वेळ आहे, कारण की ह्या घरामध्ये मंजिरीला मी आहे हे माहीत नाही आहे आणि हे जाणून घेण्यासाठी ती काहीही करू शकते. आपल्या भावनांशी खेळू शकते, घरामध्ये वादविवाद सगळं काही ती करू शकते. असं काही म्हणतात क्षणी मीरा म्हणते, हो बाबा आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. शिवनाथ म्हणतो, तू काही काळजी करू नको, आपण दोघेजणी बरोबर आहेत म्हटल्यानंतर त्या मंजिरीचंही ती काहीच बिघडू शकत नाही. अखेरकार आपल्याबरोबर महागौरी आहे. तोपर्यंत असं काही म्हणतात क्षणी हो बाबा म्हणते, खरं आहे तुमचं. शिवनाथ म्हणतो, मीरा आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे अंबिका तुझी बहीण ही खूप भोळी बाबडी आहे आणि तिचा आपल्यापेक्षा जास्त त्या मंजिरीवरती विश्वास आहे आणि त्याच मंजिरीचा खरा चेहरा त्या अंबिकाच्या समोर आपल्याला आणायचे आहे. त्यासाठी खूप हितरी आपली सत्याची परीक्षा म्हणलीच तरी चालेल. असं काही म्हणतात क्षणी मीरा म्हणते, खरं आहे बाबा, कारण की मी ताईला किती वेळा आईंबद्दल म्हणजे मंजिरीबद्दल सांगण्याचा खूप प्रयत्न केला, तरीही तिला काही ते सत्य वाटत नाही आहे. अखेरकार मंजिरी असं कोणतं घराच्या बाहेर हवन करणार असते, त्याच्यातून त्या एका कवडीमुळे त्या अंबिकाच्या समोर सत्य काही मंजिरीचं सगळं काही बाहेर पडणार. अखेरकार मंजिरी ही अंबिकाला पाहू शकते, हे अंबिकाच्या समोर सत्य येतं. तेव्हा म्हणते की आई, तुम्ही मला पाहत होता, बघत होता, बोलत होता, हे सगळं काही खोटं होतं. आतापर्यंत मीरा आणि बाबा मला सांगत होते तेच खरं आहे. अंबिकाचं हे बोलणं ऐकून मंजिरी म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे तरी काय? शिवनाथ आपल्या घरामध्ये आहे की काय? तोपर्यंत अंबिका थोडीशी शांत होते. मीरा म्हणते, ती हातातली कवडी आहे ना, ती आगीमध्ये टाक आणि ती जर ते चिरतारून आपण सगळं काही आगीमध्ये खाक करून टाकूया. असं काही म्हणतात क्षणी मंजिरी खूप जोरात ओरडते, अंबिका थांब, हे तू करू शकत नाही. अखेरकार बघूया आपण पुढच्या येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होते ते. अंबिका, मीरा, शिवनाथ हे सगळे काही मिळून इथे मंजिरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ शकेल का? आणि इथे मीराला वाचवण्यासाठी शिवनाथ यशस्वी होईल का? हे आपण येणाऱ्या काही भागामध्येच पाहू शकणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.